बारामतीत मतदान केंद्राबाहेर गोंधळ निर्माण झालाय। बारामतीत दमदाटी करून बोगस मतदान केलंय। युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवारांनी हा आरोप केलाय। शर्मिला ठाकरेंचा बालक मंदिर मतदान केंद्राजवळ ठिय्या देखील मांडण्यात आलाय आणि यातच मोठी बातमी सध्या बारामतीमधून समोर येते। बारामतीत मतदान केंद्राबाहेर गोंधळ निर्माण झालाय। बारामतीत दमदाटी करून बोगस मतदान केल्याचा आरोप युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केलाय। काही आहे तिथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची। तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे। हे आमच्या जे आता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे। आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत, लेखी तक्रार देणार आहोत एक ह्याची, आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे। माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत। सगळ्या बूथ एजंटला आज जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का, तू बाहेर हो, तू काय कशाला दमदाटी आडनाव घेऊन आणि बरं का आमचे सगळे खाटीक समाजाची मंडळी आहेत, त्यांना काय घालून त्याच्या घरचं लग्न आहे का, कशाला सगळ्यांनी ठेवलं आणि अजूनही ठेवायचं। तसं असेल तर प्रशासन कायदेशीर कारवाई करेल। नाही, पण त्यांच्या हातात चिठ्ठ्या होत्या, त्याच्यावर अहो त्यांनी चिठ्ठ्या आणल्या मी सांगतोय ना तुम्हाला। हो मग मी त्यांची चिठ्ठी आता घेऊन उभा राहू का, दाखवू का तुम्हाला? कशाने प्रूफ करताय तुम्ही? निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांना येण्याचा अधिकार आहे कायद्याने। त्या कुठल्या अधिकाऱ्याने आले तेवढं विचारता कृपा करून। तुला दिसतं का आम्ही तसे लोक आहोत? आम्ही एवढं नियमाचं पालन करतोय। तुम्हाला पण मी आज बोलत नाही, मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय। मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्रास घेऊ नका एवढा, तुम्ही शांत राहा, पण तुम्ही ऐकत नाही। तक्रार जरी कोणी केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण आहे। मी पण माझ्या आता 5-50 आमदारांना 5-50 कार्यकर्त्यांना सांगेल त्या तक्रारीला काय अर्थ आहे। त्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल, कॅमेऱ्यामध्ये ते कॅच झालं असेल। उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता, बूथचा एजंट सांगत होता, दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आतनं बाहेर काढलं। आतनं बाहेर काढायचा कुणाला अधिकार नाही, तो आहे निवडणूक अधिकाऱ्याला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।